हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. हा, काय आज आपलं एक हेच होऊ लागलंय नाही का? तुम्ही ना, फोन करताय तर लपाछपी. लपाछपी लपाछपी चालली. होते. हो. आणि मी काही एवढं बोलत नाही ना, आज सगळ्यांशी बोलणं झालं माझं. हो त्याच्यामुळे ते इंग्लिश का? आता म्हटलं आता अच्छा. कोणालाच हो. मी पेशंट आहे त्याच्यामुळे सगळीकडे फोन करणं चाललं. बरोबर, बरोबर. हा. हं. हं. बोला ना ताई. आले का तुम्ही इकडे? आली, हा. आली, आली. रात्री आली 1:30 वाजता. हो का? हा. हं, हं. बरं. तुम्हाला व्यवस्थित अनुभव झालं काय? सगळं? हो, हो, खूप, अनुभव शेअर खूप, करायचा. खूप. मी अहिल्यानगरवरून बोलते ताई. हां, बोला ना ताई. दीपाली कासार माझं हं, नाव. हं. मी 27-28 वर्षापासून आहे स्वामी सेवेत. हो, अच्छा. हां, हां, हां. बरोबर. हो, हो. भरपूर आहे. म्हणजे हो, म्हणजे लग्नाला 26 वर्ष आले, त्याच्या अगोदर 2-3 वर्ष. अच्छा. असं आहे. हां, हां. हां. तर माझ्या आत्या सेवेत होत्या ना, लहान आत्या, तर त्यांच्यामुळे आम्ही सेवेत आलो. सख्खी आत्या का? हं. हो, सख्या आत्या. म्हणजे ते दिंडोरी प्रणित केंद्रात. अच्छा, अच्छा. आणि हां, हां. हो. तर मग त्यांच्यामुळं मग मला अगोदर सुरुवातीला वाटलं कोरोनामध्ये मी अनुभव ऐकायला लागले ना. हां, मला हां. काय वाटायचं का प्रदीप दादांचे आणि चंजय दादांचेच अनुभव घेता की काय तुम्ही. नाही हो ताई, असं काय. स्वामी हो, सेवेत जो नंतर आहे मग सगळ्यांचे घेतो ना. हो. आणि मग नंतर मग माझी पण डेअरिंग होत नव्हती आणि ते छोटे छोटे अनुभव असायचे सुरुवातीला. तर हां. म्हटलं माझा अनुभव तर खूप मोठा आहे असं. त्यामुळे थोडं हां. हे झालं. नाही, काही नाही. बिनधास्त सांगा. हां. आणि आता छान ना, सगळ्यांचेच खूप छान अनुभव येतात ना. हो, ते हो. ऐकायलाही खूप सुंदर वाटतं. मोठे एकदम छान वाटतं. म्हणून म्हटलं आता आपलं पण तसंच आहे. मोठा पण आहे आता चालतंय. आणि तुम्ही रिटायर झाल्या त्याच्याबद्दल अभिनंदन. खूप छान. हं. पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. हो, हो. तर माझा 2017 मधला अनुभव आहे. हां ताई. तर माझ्या मिस्टरांना सुरुवातीला आहे ना कावीळ झाली. आणि कावीळ म्हणूनच म्हणजे कावीळ पण कळाली नाही आम्हाला. बरं, बरं. मे महिन्यामध्ये. हां, आणि म्हणजे कावीळ पण असं डॉक्टरनी पण सांगितलं नाही कावीळचं. हां. तर मग आम्ही इथं इथल्या डॉक्टरने आम्हाला 1 महिनाभर असंच फिरवलं. अरे बापरे! हां. की हो, पोटात इन्फेक्शन म्हणजे सुरुवातीत जुलाब आणि हेच ना व्हॉमिटिंग वगैरे असं झालं. अच्छा, आणि अच्छा. ते फिजिकल डायरेक्टर आहे कॉलेजमध्ये. तर त्यांचं कायम हे असायचं स्पर्धा वगैरे त्याच्यामध्ये ते जायचे. हां, 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 मग हां. आम्हाला वाटलं आता फिरतीवर आहे त्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे होत असेल उन्हाळ्याचे हां, दिवस. हां. बरोबर. एप्रिल मे साहजिक महिन्यात. तसं. हां. हो. तर मग त्याच्यामुळं मग आम्ही 1 महिनाभर असंच ह्या डॉक्टरला दाखव, त्या डॉक्टरला दाखव. त्यांचं जेवण एकदम कमी झालं. अय्या! आणि हो. मग माझी एक मैत्रीण होती पाठीमागे राहायला. डॉक्टरच हां, आहे ती पण. हां. बापकर म्हणून. अच्छा. तर तिने सांगितलं, "काकू तुम्ही खूप महिन्यापासून सांगताय म्हणे काकांची तब्येत बरी नाही. तर तुम्ही सोनोग्राफी करून बघा म्हणे. हां, हां. कारण पोटातलं आतलं काय होतंय ते काय कळत नाही म्हणे आपल्याला. वरतून आपण नुसतं औषध गोळ्या देतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तपासतो." मग म्हटलं मग मी यांना सांगितलं. म्हटलं असं असं ती म्हणतीये बघा तुम्ही. ते हं. फॅमिली डॉक्टर होते ना. मग त्यांना हे म्हटले की दाखवा म्हणजे असं 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 म्हणताय बा करून बघू सोनोग्राफी. तर मग त्यांनी सोनोग्राफी केली. मग ते डॉक्टर लगेच सांगितलं दुसऱ्या डॉक्टरकडे. आता त्यांचं नाव नाही मी घेत. हे मोठं नाव आहे त्यांचं. अच्छा, अच्छा. तर हां, त्या डॉक्टरांकडे जा म्हणे लिव्हरसाठी. म्हणजे हां. तुमचे लिव्हरचे फंक्शन काय व्यवस्थित नाही म्हणे काम करत. हां, तर हां. मग तुम्ही त्यांच्याकडे जा. मग ते म्हणे येऊन सुद्धा नव्हते करत. इतकं बापरे! त्यांचं हे होतं. हो. हां, आणि तरी पण आम्हाला म्हणे पोटात इन्फेक्शन वगैरे झालं असं सांगत होते. हां. आणि मग त्यांनी मग सांगितलं त्यांनी पण नाही सांगितलं डॉक्टरांनी की तुम्हाला कावीळ झाली आहे. हां, नुसतं मग औषध गोळ्या लिहून दिल्या. 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि तुम्ही बघा घरी असं बरं का. हां, हां. आणि मग नंतर घरी आल्यावर त्यांनी 15 दिवसात त्यांना त्या गोळ्यांनी खूप म्हणजे त्रास व्हायला लागला. अच्छा. अन्न हां, पाणी तर पचतच नव्हतं म्हणजे थोडंफार फरक पडायचा. परत व्हॉमिटिंग व्हायची, जुलाब व्हायचे. हां. आणि आम्ही अशा याच्यामध्ये अगोदर याला जाऊन आलो. नरसोबाची वाडी, कोल्हापूर आणि हां, हां. गणपतीपुळे. हां. आणि तिथून आल्यावर काय झालं यांच्या पायाला सूज आली म्हणून आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. अच्छा. म्हणजे ते हां, फॅमिली डॉक्टर. मग त्यांनी हां. ज्यांना जेव्हा सांगितलं की सोनोग्राफी करा असं हां, ती हां, हां. हिस्ट्री होती. हां. आणि मग नंतर या डॉक्टरांनी 15 दिवस असं म्हणजे पोटाचेच डॉक्टर होते खास. हां, हां. तर त्या डॉक्टरांनी असं सांगितलं ना. मग 15 दिवस त्यांनी ते गोळ्या घेतल्या. त्यांना वाटलं आता गोळ्या घेतल्या मला फरक वाटेल असं तसं. हां, हां. आणि मग घरी त्यांना काय व्हायचं रात्री झोपीत त्यांना क्रॅम्प यायचे पोटाला ते हां, हां. पायाला. हां, हां, आणि हां. चालता पण यायचं नाही असं म्हणजे उठून चालायचे झोपत पण येत नव्हती खूप त्रास. आणि 15 दिवसांनी मग त्यांना आपण कसं त्रास व्हायला लागलो डॉक्टरच्या गोळ्याने तरी पण आपण जातो ना डॉक्टरकडे. हो, हो, मग हो. त्यांनी परत चेक करायला पाहिजे ना त्यांनी काहीच नाही ते असिस्टंट डॉक्टरला सांगायचे हां. की तुम्ही हे बघा म्हणून गोळ्या लिहून द्यायचे चेंज करून द्यायचे फक्त आणि हां. या गोळ्या घ्या.
असं करता करता महिना झाला ताई. अरे ते इतके बापरे! अशक्त झाले. हो, खूप अशक्त झाले आणि ड्युटीवर पण जायचे ना रोज. बाई कारण गं! ऍडमिट झाल्याशिवाय आपल्याला सुट्ट्या नाही. आई मग हो. आणि मग मी म्हणायचे तुम्हाला एवढं अशक्तपणा येतोय आपण घरी आराम करू 2-4 दिवस तुम्ही आराम करा. नाही, हां, नाही. आणि मग नंतर आषाढी एकादशी आली 2017ची. जुलै हां, महिना 3 का 4 तारखेला हे होते आणि हां, सुट्टी होती त्या दिवशी. मग यांना काय म्हटलं मी, चला मी येते म्हटलं तुमच्याबरोबर. आपण बघू म्हटलं आणि डॉक्टरांना सांगू म्हटलं की यांना ऍडमिट करून घ्या. आपण काही सलाईन वगैरे घेऊन म्हणजे हां. तुम्हाला बरं वाटेल थोडंसं. बरोबर. एवढा विकनेस आलाय तर. हां, आणि मग म्हणजे त्याच्या आधी पण त्यांनी 2दा ब्लड रिपोर्ट घेतलेले हां, होते. हां. आणि तरी पण त्यांनी काहीच सांगितलं नाही की तुम्हाला कावीळ झाली. लगेच त्यांनी पहिल्याच वेळेस ऍडमिट करायला पाहिजे होतं ना ताई. हो. की तुम्हाला कावीळ झाली तुम्ही ऍडमिट व्हा. कारण बरोबर. कावीळ झाल्यावर मी बघितले पेशंट 7-8 दिवस ऍडमिट करतात, ठेवतात, ट्रीटमेंट देतात आणि हां. म्हणजे होऊन जातं क्लिअर ते. आणि बरोबर. कावीळचं एवढं कोणी मनावर घेतच नाही ना, म्हणजे असं एवढं काही नाही, खूप हे नाही. असं. हो. आणि मग त्यांना म्हटलं मग डॉक्टरकडे गेलो. मग आम्ही बसलो. म्हणजे परत तेव्हा ब्लड वगैरे चेक केलं आणि त्यांची त्यावेळेस हे बिलिरुबिनचं प्रमाण म्हणजे कावीळचं प्रमाण हां. 10% झालं. हं. अरे बापरे! आणि म्हणजे हां, ते अगोदर सकाळी म्हणजे गेले तर त्यांनी ब्लड वगैरेच घेतलं. हां, हां, आणि मग मी काय केलं तिथंच जवळ आमच्या शेजारी स्वामींचं केंद्र आहे. हां, आणि हां. मला त्यांची हलवाबोलच जात नव्हते. कधीच त्यांनी सर्दी खोकल्याशिवाय दवाखानाच केलेला नाही. त्यांना कधीच सर्दी खोकल्याशिवाय दुसरा काहीच आजार झालेला नाही. कधी ताप सुद्धा नाही बापरे! आला त्यांना. हां, हां, आणि हां. इतकं फिटनेस असलेला माणूस जिमला जायचे ते. आणि एवढं असलेला माणूस असं एवढं गाळ झालेलं बघवलंच जायचं नाही ना. हो, मग त्यांना काय बरोबर म्हटलं आहे. आज मी म्हणते म्हटलं हो. आणि मी म्हटलं आज मी म्हणते म्हटलं त्यांना की यांना ऍडमिट करून घ्या. मग मी केंद्रात गेले. हां, तिथं मग मी 11 माळी घेतल्या. आषाढी एकादशी होती. हां. स्वामींना मी प्रार्थना केली. मला म्हणजे मी एवढी स्ट्रॉंग असून पण मला त्यावेळेस रडू यायला लागलं. आई मग मी म्हटलं गं! स्वामींना म्हटलं काहीतरी मार्गदर्शन करा म्हटलं स्वामी. बघवलं जात नाही म्हटलं आणि तुम्हीच काहीतरी हे करा म्हटलं त्यांना असं मार्ग दाखवा आम्हाला. हां, तर मग मी तिथं काय वाचन केलं थोडं आले. त्यांना तिथपर्यंत म्हणजे इतकं 2-3 घरांचं अंतर आहे. हां, म्हणजे त्या दवाखान्यापासून केंद्रापर्यंत. मी हां. त्यांना म्हटलं चला आज एकादशीच आपण येऊ. तर ते म्हणजे नाही मला तर मी इथून हलणारच नाही म्हणे आता. मला चालण्याचीच ताकद नाही. मला डबल सीट गाडीवर घेऊन गेले ताई ते. अय्या! हां. आणि हो आणि तरी त्यांना तिथून पुढे हिंमतच होईना की तिथपर्यंत जावं म्हणून केंद्रामध्ये. हं, म्हणे हं. मी नाही येणार म्हणे मला खूप असं विकनेस आला म्हणे. मग ते बसले. मी आले केंद्रातून मग घरी तिथं आले हॉस्पिटलला. मग हं. त्यांचे ब्लड रिपोर्ट वगैरे आले. मग ते डॉक्टर काय म्हणता मग तेव्हा आमच्या समोर की तुम्ही हे काय केलं म्हणे, काय खाल्लं म्हणे तुम्ही असं हां. तुमचे बिलिरुबिनचं प्रमाण 10% वर गेलं म्हणे आधी 5 होतं. मग म्हटलं आता आम्हाला काहीच माहिती नाही म्हटलं. हां. मग तरी म्हणा ते की तुम्हाला काय मग नंतर म्हणतात तुमची कावीळ खूप वाढली. त्यावेळेस आम्हाला कळालं की यांना कावीळ झाली म्हणून असं. अगो बाई! हां, हां. हो, तोपर्यंत कावीळ हा शब्दच काढलेला नाही. म्हणजे आपण कसं कावीळमध्ये हो, प्रिकॉशन घेतो हो, ना, हो, हो. की ते असं मुगाच्या डाळीचं वरण खायचं, ज्वारीची हो, भाकरी हळद खायची. वगैरे आणि खायची हे नाही, जे पथ्य हे असतात रोजची ते. भाजी-पोळी खायची. थोडं सुद्धा तेल नाही चालत असं काहीतरी ऐकलं होतं मी. हो, म्हणजे बरोबर. त्यांनी काही आपल्याला सांगितलं नाही. तेलकट तर आपण काय रोज भजी, पापड वगैरे तळतच खात नाही. नाही. बरोबर म्हटलं अगदी. त्यांनी फक्त सांगितलं तेलकट नाही खायचं आणि बाहेरचं ते कधी खातच नव्हते. हां, मग नंतर ते झालं. मग मी त्यांना म्हटलं असं कसं? मग म्हणे तरी पण डॉक्टर काय म्हणता मला तुम्ही मग आता काय करता? ऍडमिट होता का घरी जाता? म्हणजे घरी औषध हां, गोळ्या हां, घेऊन हां. देऊ. बापरे! म्हटलं असं कसं आहे? ते त्यांच्याकडे बघून मी म्हटलं नाही म्हटलं डॉक्टर त्यांना ऍडमिट करून घ्या. त्यांना बिलकुल ताकद नाही म्हटलं काही. हां, हां. मग म्हणे बरं ठीक आहे. मग हे म्हणे मला आता घरी सांगावं लागेल म्हणे. मग हां, ते केलं मग आम्ही समजा ऍडमिट करायला घेतलं. तर हां, मग त्याच्यानंतर काय झालं? हां, म्हणजे 3 दिवस डॉक्टर आहे, 3 जावा डॉक्टर आहे ताई. हां. आणि नणंद पण डॉक्टर आहे एवढे. अरे आणि बापरे! मग ते गाव हो. छान आहे आणि तुमची मग ते फॅमिली सगळी. हो. आणि म्हणजे चारही खूप छान फॅमिली आमची. आणि चारही सासरे म्हणजे माझे सासरे धरून 4 भाऊ होते. तर हां, चौघा पूर्ण एकदम आता तुम्ही ऐकायलाच येते कितीच म्हणजे चमत्कार खरं घडत गेले. हां, आणि मग मी आमचे ते जे यांच्या नंतरचे म्हणजे 2 नंबरचे सासरे ना आम्ही त्यांचा मुलगा ते हां, डॉक्टर आहे. तर हां. ते म्हटल्यात आणि ते म्हणजे हे कारखाना पण त्यांचा तिथं गावाकडे. बरं. तर मग ते तिकडं त्यांना मग फोन करते म्हटलं आणि कावीळच झालेली यांना. तर हां, आपण तिथं गावाकडे बघू म्हटलं आमचं कोपरगाव तालुक्यात गाव आहे. हां, हां, तर मग म्हटलं आपण तिकडे बघू म्हटलं. आणि मुलाची शाळा नेटकीच सुरू झाली होती जून महिने. हां, जून जुलै तर म्हटलं तुम्ही जरी तिकडे राहिले तर मी तर त्याची शाळा करू शकते असं हेतून मी त्यांना दिरांना फोन केला. हां, मग हां, हां, म्हटलं आणि त्यांना म्हणजे किरण नाव आहे डॉक्टर किरण. म्हटलं हां, किरण भाऊजी यांना असं असं सांगितलं. तर कावीळ झालेलं सांगितलं म्हटलं तर तुम्ही बघा म्हटलं यांना ऍडमिट करायचं सांगितलं मग करू काय इथं. हां, हां, तर त्यांनी लगेच मला ते रिपोर्टमध्ये विचारलं हां, बिलिरुबिनचं प्रमाण वगैरे हां, असं. मग तेव्हा पण कळालं मला की बिलिरुबिन म्हणजे कावीळाचं. हां, हां. आणि मग ते म्हणे वहिनी कावीळ खूप वाढलेली म्हणे भाऊची तुम्ही लगेच ऍडमिट करा म्हणे.
बापरे. हा. आणि मी येतो म्हणे संध्याकाळी माझं इकडचं सगळं काम हे करून हा. आणि तुम्ही लगेच ऍडमिट करा, मी येतो म्हणे संध्याकाळी, तुम्ही काही घाबरू नका म्हणे. बापरे, इतका केवढं आधार भेटला ताई टेन्शन मला. होतं अचानक. हो हो, म्हणजे मला आणि तोपर्यंत काहीच कोणालाच काही माहिती नाही काही. आणि हे म्हणायचे की नको, त्यांच्या मागे खूप काम असतं, त्यांना कशाला सांगते, आपण आपल्या मॅनेज करू. म्हटलं नाही, म्हटलं माझ्यात हिंमत नाही, म्हटलं आता म्हणजे नाही का, बरोबर. घरच्यांना सांगितल्याशिवाय कसं करणार नाही, आपले एवढे घरचे सगळे डॉक्टर आहे ना, आपण कोणाला सांगायचं नाही. अगदी मग मी बरोबर आहे. हो. हो, मग त्यांना मी म्हणे फक्त मला रिपोर्ट व्हॉट्सअप करा म्हणे ताई, वहिनी. हं. मग मी केले, त्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं. त्यांनी संध्याकाळपर्यंत मी फक्त आमच्या एका दिरांना फोन केला ताई आणि सासऱ्यांना फोन केला यांना. तर मग सासरे पण आले आमच्या संध्याकाळी. ते हा. दीर तिघ जण, एकाला फोन केला आणि 3 जण आले ताई संध्याकाळी. बघा, दुसरे किती पण. हो फॅमिली आहे तुमची. हो, खूप छान फॅमिली ताई. ऐकून तुम्ही इतकं म्हणजे, आणि मी म्हणते स्वामींची कृपा आहे ताई आम्हाला, अगदी, की माझ्या अगदी. आम्ही दोघी बहिणींना इतकं सासर छान भेटलंय. अरे वा. आणि हो, मला सांगते बरं, म्हणजे आज मी हा अनुभव जो सांगते ना, माझ्या त्या दिरात ना, थँक्यू, हा शब्द खूप छोटा होईल. खरंय, इतकं खरंय. त्यांनी हे केलं. माझे म्हणजे सक्का भाऊ एका दिवस येणार नाही ताई आपल्या हाकेला, पण अगदी, माझे दीर एक अगदी. आवाजवर आले ताई. हो. आणि मग भरून नंतर येते तुम्हाला एकदम. खूप खूप होत आहे. बापरे, किती छान आणि वाटतं. हं. म्हणजे मला तर तेव्हा काही माहिती नव्हतं. आता ते रिपोर्ट त्यांना कळाले ते. आता पुढचं काय रिपोर्ट होता त्यांचा तुम्हाला नंतर सांगते मी. हा, हा. मग आपण आता हे धरून चाललोय की काळी झाली यांना फक्त. हा, मग ते हा. दिरांनी आल्यावर ते सगळे सोनोग्राफीचे रिपोर्ट बघितले, ते हा. सगळे बघितलं आणि डॉक्टर गायबच बरं का दवाखान्यातले. मग अय्या. हे तिघांचं काय ठरलं, आता ते रिपोर्ट बघून त्यांनी आमचे ते मनसरचे डॉक्टर मी होते, नंदाई दोघं MD, हो, हो, हो. त्यांना रिपोर्ट पाठवले. त्यांना लगेच कळालं यांना काय झालंय म्हणून. मग ते म्हणे अच्छा. तिथं जर होत असलं, हो, हा. म्हणजे ही किती सिरियस आहे म्हणून. आणि मग त्यांनी लगेच सांगितलं म्हणे तिथं जर होत असलं तर बघा, नाही तर लगेच पुण्याला हलवा म्हणे अय्या. यांना. हा. हो. आणि मग मी म्हटलं पुण्याला कामासाठी पुण्याला एवढं कुठं जायचं, म्हटलं आपण नगरला शहरातच राहतो, आपण काही खेड्यात राहत नाही. हा. आणि असं हो. आणि मग ती जण इतके सिरियस, यांची तब्येत इतकी खराब झाली ती, म्हणजे मी सकाळी ऍडमिट केलेला माणूस वेगळा आणि संध्याकाळी ते डॉक्टरला म्हणजे सलाईनवर चालू, त्यांना इतक्या वॉमिटिंग होत आहे आणि ते माणूस वेगळं दिसत होतं इतकं. आणि पिवळे झाले लगेच एका दिवसात 12 तासात. हळदीचे नवरदेव कसा दिसतो, हो, तशी पिवळी झाले ते लगेच. बापरे. आणि आम्हाला तोपर्यंत म्हणजे 1-2 महिन्यापासून आम्हाला काहीच कळालं नाही की त्यांना काय आहे इतकी म्हणून असं. अगो बाई. काय हो, इतकं असं. आणि मग ते दीर आमचे असं, मग आम्ही बाहेर बसलो रात्री 10-11 वाजता बरं का. तरी यांच्या डॉक्टरला वाट बघायची काम चालू, की आपण डॉक्टर आता जर म्हटले ना म्हणे वहिनी आपण लगेच पुण्याला हलू. आणि मला काही समजतच नव्हतं एवढं पुण्याला हलवण्यासारखं काय सिरियस असं. आणि मुलगा लहान होता माझा तेव्हा, 9वीलाच होता ताई. आणि त्याला कसं काय करायचं, सोडायचं कुठं काय असं ना ते. मग आमचे दीर, हो, माझे एक दीर आहे प्रवीण भाऊजी, तेव्हा ते तितके लहान होते म्हणजे माझ्या लग्नात वगैरे. आणि आता ते मला इतका आधार देत होते ना ताई, मुलासारखा आधार देत होते. ते मला म्हटले त्यांना पण ते शॉकिंग झालं तो रिपोर्ट, म्हणजे त्यांचं लिव्हर पूर्ण डॅमेज झालेलं होतं हे त्यांना कळालेलं होतं. लिव्हरची वाढ, हो, लिव्हरची डायलिसिस. आणि हे मी कधी बातम्यात ऐकलेलं नव्हतं. आणि मला आपण लिव्हर खराब कोणाचं होतं, ड्रिंक घेणाऱ्या माणसाचं होतं ना, आपण हेच असं धरून चाललेलं. आपल्या डोक्यात विचार. हा. आणि मला माहिती आहे माझं मिस्टर कधीच नाही ताई, म्हणजे ड्रिंक केलं तर लांब राहिलं ताई, सुपारी नाही, पान नाही, कधी काही असं पार्टी नाही, कधीच नाही, म्हणजे कुठं बाहेर जेवायला जाणं वगैरे. हो, तरी म्हणजे इतकं शॉकिंग ना, मला तर असं वाटायचं काही पण म्हणजे हे पुढं. त्या दिवशी पण मला माहिती नाही यांचं काय झालंय. तर फक्त माझे ते दीर काय म्हणता, वहिनी भाऊ कधी ड्रिंक्स वगैरे घ्यायचा का म्हणे घरी. आणि इतकं शॉकिंग झालं, म्हणजे हा प्रश्न कसं काय विचारताय मला. पण मी म्हटलं आज मी तरी मी त्यांना कळालं होतं ना काय आहे म्हणून, कारण मला माहिती नाही. मी फक्त कावीळ म्हणून धरून चालले की पाण्याने इन्फेक्शन झालं बा, हे बाहेर जातात मॅचेसला टीम घेऊन, कुठलं काही पाणी पिण्यात येतं, त्यांनी याच्यामुळे यांना झाली भाऊ कावीळ झाली असं. आणि मग नंतर ते म्हणे नाही आपण आहे ना हे पुढचं ट्रीटमेंट इथं काय होणार नाही म्हणे, आपण पुण्यालाच नेऊ म्हणे, उद्या डॉक्टरला भेटू असं तसं त्यांनी सांगितलं. काही ते रात्री माझ्यासोबत 11-12 वाजेपर्यंत बसले. नंतर मी घरी आले. एक दीर माझे सगळ्यात लहान दीर आहे काही, ते पण डॉक्टर आहे, ते माझ्यासोबत थांबले. आणि बाकी दोघं दीर घरी गेले. मग त्यांनी सगळं त्यांचं ते पूर्ण त्यांचं मॅनेजमेंट बरं का ताई पुढची. मला काहीच माहिती नाही. सकाळी परत सकाळी आले. हो, म्हणजे गावाकडचं कोपरगाव तालुका किती लांब आहे, हो, आम्ही नगरला. हो. आणि तिथून ते परत सकाळी आले. मग सकाळी येतात आले, म्हणजे त्या दिवशी तर ऍडमिट केलं त्या दिवशी माझे सासरे आले, दवाखान्यात थांबले. आम्ही माझे दीर आणि माझा मुलगा आम्ही घरी थांबलो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी दवाखान्यात गेले, सगळं डबा वगैरे थोडंफार काय घेऊन. आणि मग ते सगळे तिकडून आले सकाळी.
माझ्या सासूबाईंना पण घेऊन आले आणि मग घरी आल्यावर म्हणतात, मला त्यांनी सांगितलं म्हणे वहिनी आपल्याला पुण्याला भाऊला घेऊन जावं लागेल म्हणे, मग कसं पटकन लवकर त्यांना ट्रीटमेंट मिळेल असं त्यांनी मला सांगितलं. पटकन तर म्हटलं जाऊ द्या भाऊ, आपल्या त्यांना वाटत असेल की कावेरीसाठी तर नको दिवस यायला, आपण तिकडे जाऊ पुण्याला, ते यांचे आहे भाऊ माहिती, हा हे सगळे यांना माहिती भाऊ सगळे, यांचे ओळखीचे डॉक्टर आहे तिथं पुण्यामध्ये शिकलेले वगैरे. आणि म्हणे मग आपल्याला मनसरच्या डॉक्टरांनी पण सांगितलं म्हणे, म्हणजे आमच्या ननंदबाई सुटीताई त्यांनी ते सगळं. आणि मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही ना, आता ते एवढे सगळे बोलणारे, आपल्याला काही कळतं तरी मी असं हो. आणि मग आम्ही मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं सकाळी तिथे गेल्यावर आमच्या शहराला माझे 3 नंबर सासरे प्रिन्सिपल होते काही त्यावेळेस, म्हणजे आता रिटायर झाले. तर त्यांचे पण आले चांगले हो, सगळे एज्युकेटेड आहे ताई, सगळे एज्युकेटेड, खूप छान आहे माझी फॅमिली. म्हणजे एज्युकेटेड पण असून आहे ना ताई, इतके डाऊन टू अर्थ आहे की म्हणजे खूपच. हो, मला कधीच भावांची म्हणजे असं कमी भासू देत नाही ताई माझ्या माहेरची आठवण नाही होते. खूप खूप म्हणजे एका शब्दावर तुम्ही विचार करा, एका फोनवर लगेच ते पळत आले ताई माझ्यासाठी एवढं म्हणजे. आणि आता म्हणजे आपण बातम्या ऐकतो ताई, सक्का भाऊ असं हे करतो ते करतो, आज हे चुलत भाऊ म्हणजे मी कधीच म्हणत नाही तुला आम्ही म्हणजे असं मला म्हणायला सुद्धा खूप जीभ माझी रेटत नाही की आमचे चुलत असं इतके छान, म्हणजे माझे दिवे खूप छान आहेत. आणि मग त्यांनी ऐकून ताई हे हो खूप म्हणजे त्यांच्यावर बुक्स या असे दिरे माझे मला भरून येत आहे असं ऐकून. हो पाहिजे खरंय. मग. आणि मग नंतर त्यांनी सकाळी मग सांगितलं बरं का, मला मध्ये माझ्या सासूबाईला घेऊन आले ते म्हणे वहिनी भाऊ वल्लभ जवळ राहते, माझ्या मुलाचं नाव वल्लभ आहे ना, वल्लभ जवळ राहतील म्हणे बाई, आणि आपण तिथं तुम्ही फक्त दवाखान्यात जाऊन बाबू जवळ बसा म्हणे असं सांगितलं मला. तुम्ही काहीच विचार करू नका आणि काहीच बघायचं नाही म्हणे, आम्ही सगळं बघतो म्हणे पुढचं. काही मी मला विचारलं सुद्धा नाही की घरात काही पैसे आहे का नाही वहिनी तुमच्याकडं, काहीच नाही. ते त्यांनी पैसे मॅनेज केले सगळं. हो, मग ते सगळ्यांनी ठरवलं. हो, सगळ्यांनी ते ठरवलं. कुटुंबावर काहीतरी स्वामींची कृपा आहे हो ताई. ती स्वामींचीच कृपा आहे ना ताई, मी इतक्या वर्षापासून सेवा करते. मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही स्वामींसोबत कशी भांडलेली पण आहे. आणि हो, मग सकाळी मग आम्ही ते झालं सगळं, निघालो दुपारपर्यंत. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरांनी काय, त्या डॉक्टरचं तर काही सांगायलाच नको. आणि मग ते मनसरच्या डॉक्टरांनी, माझ्या त्या ननंदबाईंनी, त्या रेडिओलॉजिस्ट आहे डॉक्टर म्हणून, हो त्या रेडिओलॉजिस्ट तेव्हा ते एमडी करत होत्या. आणि त्यांचे ते डॉक्टर होते, त्यांनी तोपर्यंत चौकशी केली की पुण्यामध्ये कोणत्या डॉक्टरला दाखवायचं लिव्हरच्या संदर्भात. आणि मग त्यांनी सांगितलं की इथे ऍडमिट करा म्हणून, सह्याद्री हॉस्पिटलला आम्ही पुण्याला न्यायचं ठरवलं. मग आम्ही जाताना मनसरला गेलो, त्यांना सांगितलं. आणि मी हेच माझ्या जर्नीमध्ये मी हेच बरं का, कावीळ फक्त लिव्हरचा हा विषयच नाही माझ्या कानाला नाही, डोक्यात नाही, फक्त कावीळ म्हणून. आणि म्हटलं कावीळसाठी आपण पुण्याला ऍडमिट होतोय असंच. आणि म्हटलं काय 7-8 दिवसात आपण वापस येऊ. मग तिथे गेल्यावर असं. आणि मग निघालो आम्ही. पण त्यांची तब्येत, आणि माझा मुलगा त्यावेळेस 9वीला होता ताई, जसा झाला तसा मला सोडून कधीच झोपलेला नव्हता. एकच आहे. हो, मी कशी गाडीत बसले आणि तो कसं कावरा बघत होता मला रस्त्याने, पूर्ण रडू यायचे. कधीच रात्रभर राहिलेलं नाही माझा. बापरे, माझ्या पण डोळ्यात पाणी. पण त्याला सोडून ते आले. रोज रात्री होतं, मला आधी झोपी लावायचो, नंतर बातम्या बघत 10 वाजले का मला असं म्हणायचं, मी म्हणायचे कसा झोपला हा माझ्याशिवाय. आणि कधी मला सोडून राहिले, मी कधी माहेरी सुद्धा ठेवलं नाही. माझे पण बोलायचे घरी मुलं नाही राहत का मामाच्या घरी, मी नाही ठेवायचे. मला इतका जीव त्याच्यामध्ये, तो मला कधी सोडून राहिले. हो, मी त्यावर ठेवलं आणि कशी गाडीत बसले मला माहित नाही, अँब्युलन्स मध्ये. आणि मग ती अँब्युलन्स निघायची ना, तर इथं मग मला असं वाटायचं की स्वामींच्या चेंद्रासमोरून निघावं, स्वामींची नजर आमच्यावर पडली ना तर मी समजेल की मी निवांत होऊन जाईन असं. मी स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करत होते. आणि स्वामींनी म्हणजे ती नेमकी काय झालं, अँब्युलन्स डाव्या बाजूने आली. मला इतकं टेन्शन यायला लागलं की यांनी विरुद्ध दिशेने गाडी नेली म्हणून. आता स्वामींचं काय, मला केंद्रावरती म्हणजे स्वामींची नजर होणार नाही माझी स्वामींची. पूर्ण रस्त्याने टेन्शन, एक तर ते मुलाचं टेन्शन, माझं टेन्शन. आणि आमच्या सासूबाईंनी पण मग काय तुमचा जीव झाला असेल खूप इतकं ना, खूप. आणि कधीच नाही ना असं, म्हणजे एवढं असा आजार कधी बघितला म्हणजे असं, यांना कधी असं एवढं आजारी बघितलेलं नाही, मुलाला कधी सोडलेलं नाही. आणि मग निघालो आम्ही तिथून. तर मग नगरच्या बाहेर येईपर्यंत मला तेच टेन्शन की स्वामींचे, का बरं स्वामींनी गाडी त्या माणसाला कोणती दिली नाही का, माझ्यासमोरून नाही गाडी, असं तसं मी स्वामींना म्हणते बरं का काही. आणि नगरच्या बाहेर आल्यावर सहज मी मागे ओळून बघितलं
हा. कारण आम्ही त्यांना ते मीटिंग होत होतो ना, त्याच्यामुळे ते आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. बरं. आणि ते म्हणायचे कुठे घेऊन चालले मला, त्यांना तर असं कुठे घेऊन चालले वगैरे असं. आणि त्यांना आम्ही हे करत होतो, थोडंसं हे करत होतो. आणि मग नगरच्या बाहेर आले, मी सहज मागे वळून बघितलं तर त्या आमच्या ॲम्ब्युलन्सची मागची काच होती ना, त्याच्यावर पूर्ण स्वामी समर्थ महाराज. अरे वा. आणि हो. आणि खाली लिहिलेलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. वा, इतकं ताई मला किती बरं बरं वाटलं वाटलं ना. हो. म्हटलं मी स्वामींची फक्त नजर मागत होते, पण स्वामींनी दाखवलं मी तुझ्या सोबतच आहे म्हणून. माझ्यासोबत आहे तू. तू माझ्या नजरेला काय करते, मी तुझ्या सोबत तुला तिथपर्यंत पोहोचवतोय, तिथं नेतोय म्हणून असं. किती छान, किती मग आम्ही छान. हो, हो. आणि मग मला थोडी हिंमत आली नाही. मग आम्ही मंचरवरून त्यांना मंचरच्या डॉक्टरांना भेटून दिलं आमच्या नंदा यांना. हा. आणि मग तिथे ऍडमिट केलं ताई सह्याद्रीला. आणि मग नंतर ट्रीटमेंट सुरू झाली. मग त्या डॉक्टरांनी सांगितलं यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल म्हणून. एवढं एवढं वाढलेलं. हो, एवढं पूर्ण लिव्हर सिरोसिस झालं होतं. यांचं लिव्हर पूर्ण खराब झालेलं होतं ताई. बापरे, कशामुळे हो ताई असं? काहीच माहिती नाही. आणि फक्त मी तरी 2 दिवस म्हणते की काय वेळ झाली काय. आणि एक परत आमचे दीर आहे ना, म्हणजे माझे सख्खे दीर, ते याला होते, गुजरातमध्ये होते. आणि त्यांची त्याच वेळेस 4-8 दिवसापूर्वी मुंबईला त्यांची ट्रान्सफर झाली होती. आणि आणि त्यांना पण मग फोन, ते पण तिथं आले, म्हणजे किती लकीली सगळं ते घडलं. हो. मग त्यांना पण धावपळ करायला, म्हणजे ते पण होते ना तिथं त्यामध्ये भावाचं करायला वगैरे असं. त्यांनी पण खूप मग धावपळ करणं, इतकं वाटून घेतलं सगळ्यांनी ताई आमचं दुःख. मला तर काहीच जाणवू दिलं नाही. आणि मग मला काहीच माहिती नाही, फक्त म्हणायचे की तुमचं ब्लड, म्हणजे आमचं दोघांचं ब्लड, मग ते ट्रान्सप्लांट करायचं तर कोणाचं घेणार ना लिव्हर. ते असं रक्तातलं नातंच पाहिजे किंवा एक पत्नी पाहिजे आणि बहीण भाऊ असं हे. तर मग आमचं दोघांचं ब्लड ग्रुप एकच होतं. मग माझं ठरलं, म्हणजे असं मग म्हणे तुमचं असं ठरलं. आणि मला काय म्हणायचं, एवढंच भाग घ्यायचा, काही नाही, म्हणजे एवढंच लिव्हरचा भाग घ्यायचा भाऊ, आणि तो पुढे वाढतो वगैरे. बरोबर. आणि थोडंसं भाग कापून घ्यायला म्हटलं. आणि त्यावेळेस अशी सिच्युएशन होती का आपल्याला म्हणजे त्या गोष्टी ऐकायची पण म्हणजे काही गरज नव्हती ना. मला घ्यायचीच नव्हती, मला काही असं. आणि मी म्हणायचे हो ठीक आहे चालेल बुवा, कारण माझं एक हिस्ट्री काय आहे, माझ्या आईची पण किडन्या खराब झालेल्या होत्या बाई. बापरे. हो, माझ्या आईची आई माझी त्याच्यातच गेली. माझी आई पण खूप स्वामींची सेवेकरी होती. ती 2 वर्ष डायलिसिसवर होती. आणि माझे पप्पा तिला किडनी देणार होते, पण ते अगोदरच तिला इन्फेक्शन झाली, त्याच्यात गेली ती. अरे. तर मला मग मला ते किडनीचं ट्रान्सप्लांट माहिती होतं, पण हे लिव्हर ट्रान्सप्लांट काहीच माहिती नव्हतं. बरोबर. आणि मग नंतर मी ना, म्हणजे आईला इतके दिवस आम्ही आयसीयू मध्ये बघितले ना, महिना आम्ही आयसीयू मध्ये बसून राहायचो. त्याच्यामुळे मी कोणत्याच आयसीयूच्या पेशंटला भेटायला सुद्धा जात नव्हतो आम्ही. म्हणजे मी तर जात नाही, माझी हिंमत पण व्हायची नाही. मला दवाखाना म्हटलं कांगाल काटायचं. ज्यांच्या वेळेस मला कुठून एवढी म्हणजे बळ आलं, त्यावेळेस काहीच कळालं नाही. मी आयसीयू मध्ये पण जायचे. आणि मग नंतर यांना ऍडमिट केलं काही तिथं. आणि मग सुरू झालं ट्रीटमेंट वगैरे, थोडंसं बरं वाटायचं. नंतर परत त्यांना जास्त झालं, म्हणजे ते डोक्यात जायला लागली काहीतरी मेंदूमध्ये काय वेळ रात्री त्यांना. हो, शनिवारी. आणि मी घरून निघताना आहे ना, हनुमान चालीसाचं छोटंसं असं एक कार्ड होतं माझ्याकडे, ते आणि आपल्या अंगारा वगैरे ते कायम राहायचंच माझा माळ, स्वामींची माळ पण, आणि पुस्तक वगैरे स्वामी चरित्राचं ते नित्यसेवेचं असं. आणि मी ते पर्समध्ये ठेवलेलंच होतं. हो. आणि मग मी ते वाचायचे जेव्हा वेळ भेटा. आता काही नाही, तिथं काही काम नसतं, मग आपण बसून राहायचं, तर मग ते वाचत राहायचे मी त्यांच्यासोबत. आणि ते हनुमान चालीसा शनिवारच्या दिवशी मी त्यांच्या उशी खाली ठेवली बरं का, मला ती सापडली पुस्तकाला. आपण ते भाग बघण्यासाठी नाही ठेवत, किती अध्याय झाले ते असे मोजण्यासाठी, तर ते त्याच्यात ठेवलेलं होतं. ते तर काढलं मी, त्याच्या उशी खाली ठेवलं आणि अंगाराची पुडी ठेवली. आणि ते ना त्या दिवशी इतकं त्यांच्या मेंदूतच गेला तो इतकं वेळासारखे करायला लागले खूप. आमचे ते सगळे हो, मग आमच्या ते वैजापूरचे ते येतच होते. मग ते डायरेक्ट इकडे आले निम्म्या रात्री. आणि मी झोपलेली, मला काहीच माहिती नाही. यांनी त्यांचेच ते बोलले काय ते डॉक्टरांशी, काय ते सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी पण. मग त्यांनी खूप फास्ट ट्रीटमेंट सुरू केल्या. मग म्हणजे आमचं असं चेक करणं वगैरे लिव्हरचं. हो. आणि ते हे इतकं, आणि मी म्हणते मला काय विचार यायचा की मी हे एवढं चांगला माणूस एवढं 8-15 दिवसात कसं काय एवढं सिरियस होऊ लागलंय. हो, यांचं लिव्हर खराब व्हायचं काही कारण. मला ते डॉक्टर यायचे ना असे दुसरे, ते काय विचारायचे, हे ड्रिंक्स घेत होते का, हे ड्रिंक्स. मला असं वाटायचं मी बोर्ड लावून ठेवावं काय, तर माझे मिस्टर ड्रिंक घेत नव्हते, तरी पण त्यांचं लिव्हर म्हणजे तरी ते आजारी असं. त्यावेळेस लिव्हरचं पण एवढं समजलं. आणि मग ते एवढे सिरियस झाले. मग मला असं झालं की कोणाला जाऊ, विचारायला जाऊ, कोणाला
काय माझ्या मनात एक यायचं, यांना कोणी काही केलं का, यांना कोणी काही घातलं काय हो, भीती वाटते ना हो ताई. हो बाई म्हटलं कोणाची एवढी दुश्मनी आली. कारण मला तरी त्यावेळेस शुगर होती बरं का ताई. ते कोणालाच माहित नव्हतं. आणि माझ्या आईचे म्हणजे बीपीच्या गोळ्यांमुळे माझ्या आईचे किडनी हे झाले होते ना, खराब झाले होते. त्याच्यामुळे मला ती शुगरच्या गोळ्या पण घ्यायची फार भीती वाटायची. मग मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत होते. आणि मी कोणालाच सांगितलेलं नाही. आता माझे तर चेक करायचं टेस्ट सुरू होणार होत्या. आता म्हटलं मला जर शुगर आहे म्हटलं ते घेऊ देतात की नाही का असं. पण मी फक्त स्वामींचा ठराव होता बाई ताई. माझं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त स्वामी स्वामी स्वामी. मग मी स्वामींशी भांडायची पण ताई खूप. आणि मग नंतर त्यांना मग आयसीयू मध्ये त्या दिवशी हे केलं. म्हणजे ते खूपच आउट ऑफ कंट्रोल झाले होते. मग त्यांना आयसीयू मध्ये नेलं. आणि कोणाला काय बोलायचे ते कळत नव्हते. आवरत पण नव्हते. एवढी तब्येत खराब झालेली ना, पण तरी ते आवरत पण नव्हते. आणि मग मग त्यांना आयसीयू मध्ये नेलं. मग तिथून आमचं काही जास्त बोलणं होत नव्हतं. म्हणजे ते आयसीयू मध्ये गेले जास्त काही भेटू पण नव्हते देत. मग मी फक्त रात्री वगैरे जायचे. आणि मग माझ्या टेस्ट वगैरे चालू. आणि मग म्हटलं हनुमान चालीसा ठेवल्यापासूनच यांना असं जास्त हे करायला लागले. म्हटलं हे मला असं इतकं टेन्शन. हो. आणि मग मी माझ्या मामी म्हणजे माझी मामी मोठ्या मामी कोपरगावलाच असतात. त्या पण स्वामींच्या सेवेकर. आमच्या इकडे सगळे स्वामी सेवेकरी. मग आता कोणाला विचारायला जाऊ मी, आता कोणाला हे करू. तर मग मी त्यांना मामींना विचारलं. म्हटलं तुम्ही त्यांनी बघा त्यांना जाऊन विचारा. म्हटलं असं असं यांना असं होतंय. आणि त्यांना मी काहीच सांगितलं नाही. कारण मला लिव्हर तेवढं माहिती नव्हतं लिव्हर खराब झालं म्हणून. हो. फक्त हे म्हणायचे काही. पण मी एवढं काही लक्षच दिलं नाही त्या गोष्टीकडे. आणि मग मामी म्हणे आता केंद्रात त्यांचं लांब आहे. तर मग मी तर आमच्या जवळ ब्राह्मण आहे म्हणे. मग मी त्यांना विचारते तुम्हाला जन्मतारीख वगैरे माहिती का म्हणून विचारलं त्यांनी. मी सगळं सांगितलं. त्या ब्राह्मणाकडे गेले ताई. त्या मामी नंतर आता हे सांगतं बरं का आम्हाला की मग नंतर त्यांनी त्या ब्राह्मणाने गणित मांडलं म्हणे. आणि त्यांनी लगेच सांगितलं म्हणे ह्या माणसाचं लिव्हर पूर्ण खराब झालंय आणि यांचं काहीच खरं नाही. हो असं सांगितलं म्हणे आम्हाला. तर त्यांचा मुलगा ते गेले ना, ते म्हणे ताजा तितका म्हणजे उडालाच म्हणे. तो घाबरलाच म्हणे असं ऐकून. माझ्या मामी रडायला लागल्या. मामी म्हणे माझी बाची ती देव करती स्वामींचं करते म्हणे. तुम्ही तिला काहीतरी सांगा म्हणे. आणि तिचं काहीच वय नाही म्हणे अजून. असं एवढं हे. मग ते त्या ब्राह्मणाने सांगितलं म्हणे आणि मग ब्राह्मणाने सांगितलं आता एकच उपाय म्हणे फक्त यांना गायत्री आपले हे महामृत्युंजय मंत्र म्हणायचं जप करायला सांगा म्हणे. आता जप करायला म्हटलं कुठं. मग माझ्या मामी म्हणे तुम्हाला येतो ना आपल्याला आपण कायम रुद्राभिषेक वगैरे करतो ना आपण. मी तर कायम करायचे म्हणजे माझ्या मुलाच्या जन्मापासून तर खूपच केलेले आहे मी. तर मग तेव्हा मी मग म्हटलं मामी म्हणे तुम्ही काय करत जा जेव्हा जाताना तेव्हा त्यांच्या नाडीवर घेत जा म्हणे महामृत्युंजय मंत्र. म्हणजे महामृत्युंजय मंत्र सुरू केला ताई. मी रोज 11 म्हणजे तिथं बसल्या बसल्या आंघोळ झाली की लगेच 11 माळी महामृत्युंजय मंत्र, स्वामी समर्थ मंत्र, स्वामी चरित्र जेव्हा आणि मग मी काय केलं. मग माझ्या मामीने पण सांगितलं मला की तुम्ही कालभैरव अष्टक घ्यायचा म्हणे. आणि कालभैरवाची सेवा मला माहितीच होती. मग मी रात्री काय करायचे दिवसभर काही नव्हते पण एखादी चक्कर मारून यायचे. पण रात्री जे गेले ना 1 तासभर मी बाकी काहीच बघायचे नाही. फक्त त्यांच्या नाडीवर हे म्हणायचे मी कालभैरव अष्टक 11 वेळा कालभैरव अष्टक महामृत्युंजय मंत्र. आणि त्यांना काय वाटायचं ही माझ्याशी काही बोलत नाही. आल्यावर नुसती येतील ती माझ्या हातून नाडीवरून बसती असं. आणि मला म्हणता एक दिवस म्हणता मला की नाही तू जाऊ दे, तू कशाला मला धरून बसते, जाऊ दे. म्हटलं अहो त्यांना त्यांच्या की मध्ये मॅचेस होत्या हिमालयात वगैरे. मला तर स्मॉल वाटतं मी त्यांना जाऊन नाही दिलं. त्यांना म्हटलं अहो मी तुम्हाला तिथं नाही जाऊन दिलं. म्हटलं आता इथं जाऊन देईल का म्हटलं मी कशाला जाऊन देईन म्हटलं तुम्हाला. म्हटलं आणि मला कोण आहे म्हटलं तुम्ही गेल्यावर मी अशी त्यांना म्हटले. त्यांनी काहीच बोलले नाही काही. आणि एक दिवस म्हणतात असे त्यांना रडू आलं. म्हणजे मला जर काही झालं तुझं कसं होईल. नाही म्हटलं तुम्हाला काहीच होऊ देणार नाही म्हटलं मी. म्हटलं माझे स्वामी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही म्हटलं. तिथं अंगारा वगैरे काही नाही. हो ताई इतकं म्हणजे खूप मी मरण यातना केल्या ताई त्यावेळेस. बापरे. तुमचे दोघांचे विचार किती सारखे हो ताई. त्यांना तुमची काळजी, तुम्हाला त्यांची काळजी. आणि तिथं वरनं काय चाललं तो मॅचला जातो बास्केटबॉल खेळायला जायचं ना. तो बास्केटबॉल खेळायला जातो की नाही विचारलं काय. आणि मुलाला काहीच माहिती नाही काही इकडं. फक्त मी तो म्हणायचं इतके दिवस का बरं ठेवलं डॉक्टरला. डॉक्टरनी म्हणायचे अरे पप्पा घरी आले ना परत कॉलेजला जाते ना आराम करणार नाही ना म्हणून मी त्याला पप्पांना पाठवत नाही म्हटलं. डॉक्टर असं इथं आराम होतोय म्हटलं. त्यांचं असं सांगायचं. त्याला आमचं काहीच माहिती नाही इथं काय चाललं काय नाही. बापरे. मग माझं पण मग नंतर आमचं हे करायचं पण ठरलं ऑपरेशन वगैरे. तर मग माझ्या टेस्ट सुरू झाल्या ताई.
मी आणि स्वामींची मग इतके भांडले, कारण की ना परत म्हणजे काहीच बोलणं बिलणं सगळं बंद झालं होतं त्यांचं. मी स्वामींची खूप भांडले. म्हटलं स्वामी मग मला तुम्ही सेवेत कशाला घेतलं म्हटलं. काय स्वामी मी एवढं माझ्या आईच्या वेळेस मी म्हणजे आई पण गेली त्यावेळेस पण अशी भांडले होते ताई. पण मी म्हटलं आई गेली पण माझे पप्पा अजूनपर्यंत आम्हाला वडिलांनी आठवण नाही दिली आई. म्हणजे आमचे वडील बरं भक्कम होते. म्हटलं स्वामी आम्ही मान्य केलं की आम्हाला पप्पाचा आधार आहे म्हणून तुम्ही आईला नेलं ठीक आहे बुवा. पण आता मला कोणाचा आधार आहे म्हटलं. माहेरी किती सोन्याचा घास असला. हो तर मी स्वामींशी इतकी बोलले इतकं भांडले स्वामींसोबत. म्हटलं हे माझी हार नाही म्हटलं स्वामी तुमची हार आहे म्हटलं. मी हारले ना तर तुम्ही हारले म्हटलं. तुमचं काय तुम्ही कोणाला सेवेकरी करू नका म्हटलं. मग असे खूप बोलले ताई त्यावेळेस. आता मी सांगू पण नाही शकत इतकं असं. आणि मग तेव्हा मग थोडं असं पॉझिटिव्ह काही होत म्हणजे यांची तब्येत तर नाही सुधारली पण मग असं थोडं असं म्हणजे मला पण थोडं पॉझिटिव्ह व्हायला लागलं. मग आम्ही सगळे आणि माझ्या धीरांनी इतका आधार दिला ताई खूप आधार दिला. असे कोणाकोणाचे पेशंट काय ऐकलं का इतके पैसे लागले तितके पैसे लागले. मला टेन्शन यायचं कारण मला मी 1 रुपया पण खर्च करत नाही ना ताई इथपर्यंत आले तरी. माझे देव म्हणायचे वहिनी तुम्ही शांत बसा कोणाचं काय ऐकू नका आम्ही सगळं बघतो काही एवढं लागलं. हो बापरे खूप. आणि ते पण विचारायचे कसं काय वहिनी भाऊचं असं इतकं तुम्हाला काय म्हटलं काहीच नाही म्हटलं. अहो भाऊजी मी त्यांना सांगायचे कधीच त्यांना सर्दी खोकल्याशिवाय आणि ते कधीच आजार सहन करू शकत नाही म्हटलं. मी एवढं पण सांगते मी तरी सहन करते म्हटलं. मला तरी आहे म्हटलं आजार. आम्हाला पित्ताचे यायचे खडे होते मला पायल्सचा त्रास होता हे होतं पण त्यांना काहीच नाही म्हटलं. आणि त्यांना सर्दी खोकले 2 दिवसात जर नाही बरं झालं ना ते परत रात्री जायचे म्हटलं डॉक्टरचे डोकं काय मी म्हणायचे मी त्यांना बोलायचे म्हटलं. आणि मागे पण एकदा त्यांना पोटाचं थोडंसं दुखत होतं ना खाण्यापिण्यातून हे व्हायचं तर तेव्हा पण त्यांनी इतकी ट्रीटमेंट घेतली एवढं सगळं व्यवस्थित झालं म्हटलं. ते कधी सहन करणार नाही म्हटलं अंगावर काढणार आहे नाही म्हटलं. आणि त्यांना ड्युटीवर जावं लागायचं कुठं आजारी पडतील म्हटलं आजारी घेऊन बसतील ना सगळ्यांसाठी इतकं सरप्रायझिंग होतं ताई. आणि ते पण डॉक्टरांना म्हणायचे सगळे दीर आम्ही घरचे एवढे डॉक्टर असून आमच्या भावाला असं होतंय त्यांना पण हे वाटायचं. आणि हो खूप काळजी करायची ताई. अक्षरशः म्हणजे ते मला सोडून रडायचे ताई. मला दिसू पण नव्हते रे. पाहिली नाही इतकी छान. अहो इतकं ताई इतकी छान फॅमिली माझी खूप छान. बापरे अशीच कृपा राहू दे बाबा तुमच्यावर. काय कोरोना काळात सुद्धा इतकं ना ताई माझ्या म्हणजे आम्हाला ते फोन करून सांगायचे धीर सगळे वहिनी भाऊला बाहेर जाऊन तुम्ही बाहेर जाऊ नका कुठं घरातच राहा घरातलंच खा काहीच म्हणजे हो इतकं भाऊची काळजी घ्या. भाऊला काही म्हणजे इम्युनिटी वाढवायच्या गोळ्या पण घ्यायच्या नसतात. इतकं ना खूप काळजी घेतली ताई त्यांनी इतकं ना माझी पण त्यांची जॉब करतात ते काय शिकले. ते फिजिकल स्पोर्ट्स टीचर आहे ताई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हो चांगले हो सगळे चांगले पूर्ण फॅमिली शिकलेली. तुम्ही पण जॉब करणाऱ्या. नाही मी हाऊसवाईफच आहे ताई. अच्छा हाऊसवाईफ तुमचं म्हणजे. शिक्षण आहे माझं एम ए झालंय माझं. हो आणि माझे सगळे जावा पण डॉक्टर जेवढे जे डॉक्टर आहे ना ते सगळे जावा पण डॉक्टर आहे. हो ते सासरे पण प्रिन्सिपल PhD झालेले ताई. माझे सख्खे सासरे पण BEd झालेले याला फर्ग्युसन कॉलेजला सख्खे सासरे मुंबई त्या काळामध्ये. हो त्या काळामध्ये हो इतक्या जुन्या काळामध्ये. आणि सगळे म्हणजे सगळेच एज्युकेटेड आहे असं. आता पण सगळे हो नंदनबाई पण माझ्या रेडिओलॉजिस्ट झालेले आहेत MD केलंय. ते नंदाई तर इतके छान आहे ताई इतके पोखरकर डॉक्टर मी नाव सांगेल. आणि मंतरला खूप मोठं आता हॉस्पिटल झालंय त्यांचं. इतके हुशार आहे इतके डाऊन टू अर्थ आहे इतके छान बोलायचे म्हणजे डॉक्टर लोकांशी बोलायचे खूप शिकलेले असतात. हो खूप छान इतका छान स्वभाव असतात. खूपच इतका नम्रपणा म्हणजे मी कुठंच नाही बघितला का इतका छान स्वभाव त्यांचा दोघांचा पण. आमच्या ननंदबाई पण इतका शांत प्रत्येक गोष्टी दादा वहिनी तुम्ही घाबरू नका वहिनी असं. आता मी मला मजबूत माझं डेअरिंग होती. मी माझ्या इथं सगळं बघितलेलं होतं त्याच्यामुळे माझ्यात खूप डेअरिंग होतं. आणि मेन म्हणजे त्यावेळेस ती अवस्था अशी असते ना काही ती स्त्रीला शक्ती येतेच म्हणतो आपण म्हणतो आणि ती स्त्री सहन करू शकते पुरुष कोणतं सहन नाही करू शकत. मी प्रत्येक बाईला म्हणतात ते बाईसारखं कोणीच सहन नाही करू शकत आपल्यासारखं कोणीच सहन नाही करत. ती शक्ती जी म्हणून पार्वतीला जे शक्ती म्हटलेलं आहे ना ते त्याच्यामुळेच म्हटलेलं आहे. शक्तीचंच रूप आहे ते. बरोबर शक्तीचंच रूप आहे पण असं कोणीच नाही सहन करू शकत. आणि मग त्याच्यानंतर मग ऑपरेशन वगैरे सगळं ठरलं ताई. ऑपरेशनचं मग आता म्हणजे माझंच लिव्हर ट्रान्सप्लांट लिव्हर द्यायचं. आणि हो मग मी तो म्हणजे डोनर ना आता आमच्या दोघांचं ब्लड ग्रुप एक होतं.
आणि मग जास्त अडचण पण येत नाही. मग ते सगळे ते कोर्ट वगैरे बसवतात. ते सगळं 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 माझ्या दीरांनी त्यांनी केलं. बापरे. धावपळ. सासरे पण गेले. ते आमचं सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ते काय बापरे. आणायचं ते. हो, गावाकडे जा ये. आता पुण्यावरून भरपूर लांब आहे ना आता कोपरगावला जायला. माझा भाऊ भाऊजाई माझे वडील रोज येऊन बसायचे ताई. माझ्या वडिलांनी तर इतकं ना आणि वाटायचं म्हटलं मी किती दुःख बघितलं. बाई गं. आपण हो, ह्या वेळामध्ये नको वाटतं ताई आपल्या लेकरांना काही असं दुःख बघायचं. हे खरंय, मुलांचं दुःख नको आई वडिलांना मुलांचं विचारायला. नको दुःख. आईचं सहन केलं. त्यांची आई पण म्हणजे आई गेलेली, त्यांचे वडील तर आठवत पण त्यांनी खूप दुःख काढलेलं वडिलांनी. बापरे. आणि त्यांना त्यात हे दुःख. त्यांना ह्याच हो म्हणजे आपलं जावई असं पडलेलं आहे, इतकं आजारी. आता मुलीचं कसं, मुलगाला 9वीला इतकं खूपच वाईटच वाटतं ना ताई, हो साहजिक आहे. हो. माझा भाऊ सुद्धा इतका पळत म्हणजे जेव्हा म्हटलं ना ड्युटीवर असताना सुद्धा तो ऑन ड्युटी यायचा माझ्यासाठी. आम्हाला इकडे ते काही कागदपत्र घ्यायला यावं लागायचं. नगरला आलो तर ऑन ड्युटी आला तो गाडी घेऊन. अजून पण प्रत्येक वेळेस लगेच म्हणतो ताई भाऊजी ताई भाऊ इतकं ना सगळेच म्हणजे माझ्या असं नातेवाईक खूप चांगले भेटले मला. म्हणजे सगळं हो स्वामीची ही कृपा खूप. काहीतरी त्यावेळेस कृपा आहे, खरंय. खूप खूप त्यावेळेस इतका सगळ्यांचा आधार ताई. आणि एवढं मोठं ऑपरेशन, इतका पैसा सगळ्यांनी एका रात्रीतून सगळ्यांनी पैसे पटापट पाठवले ताई. इतका खर्च आला आम्हाला. बापरे. खूप हो खर्च असतो तो. मी हो माहिती आहे. सगळ्यांनी कोणी काही विचार सुद्धा नाही केला की हे कशी देतील का काय, काहीच नाही. बघा. सगळ्यांनी पैसे पाठवले. आणि मग माझं आता ऑपरेशन ठरलं. मी गेले ऑपरेशनला बरं का ताई. ऑपरेशनला म्हणजे आता ते अगोदर एका रूम मध्ये ठेवतात ना असं. हो. तर तिथं सगळे जण असे झोपलेले म्हणजे ज्यांचे ऑपरेशन झालं ते सगळे पाणी पाणी मागायचे बरं का ताई. आणि मी माझी रोजची सेवा स्वामींची चालू होती. रोज तिथे गेलं का यांना म्हणजे ते नाडीवर चालूच कालवे रस्ट 11 ते केल्याशिवाय मी निघायचीच नाही बाहेर. मी आणि ते सिक्युरिटी पण जाऊ द्यायचे नाही ना. मी त्यांना म्हणायचे मला दिवसभर नका जाऊ दे, पण रात्री मी तेवढं जाते ना तेवढं मला तेवढं करू द्यायचं. आणि ते पण आडवे आले ताई. मला कधीच नाही आले. त्यांना माहिती होतं मी काय जास्त तीनदा बघायला. ते काय आपलं काय शोपीस असतो का बघायला तीनदा जायचं, कोणी भेटायला जायचं काय असं म्हणजे. आणि त्यांना त्रास होतो ना ते इन्फेक्शन होणं. त्यांच्यासाठीच आपल्याच पेशंटसाठी ते एवढी काळजी करता आणि आपण कशाला हे करायचं. आणि आमचे सासरे ते पण माझ्या जेवणा खावण्यावर एवढं लक्ष. दीर पण वहिनी तुम्हाला सर्दी आली नाही पाहिजे, तुम्ही मास्क वापरत जा. सगळ्यांनी इतकी काळजी ताई एकदम म्हणजे पाऱ्यासोपोटच्या पोरीसारखं. आमचे सासरे म्हणायचे हो ते शेवगावचे सासरे ते म्हणायचे तू ना पप्पा नको काही सांगू, तुझ्या मला सांगत जा तुला काही वाटलं. इतकं त्यांनी इतकं त्यांनी म्हणजे त्यांना इतकं कौतुक वाटायचं की हे असं ही करते ही देतीये. आणि मला तर काहीच माहिती नाही काय मी काय करते काय नाही म्हणून. मी फक्त आपलं स्वामींचं नाव असं. आणि मग नंतर ऑपरेशन ते मग त्या दिवशी तिथं दिलं. आणि ते सगळे लोक पाणी द्या कारण मी म्हटलं आता हे ऑपरेशन झालं मी पण अशी मागण काय नाही का. स्वामींना म्हणायचे स्वामी मला हे असं नका करू, मला ताण नका लागू दे बरं का म्हटलं माझं ऑपरेशन वरून आल्यानंतर. आणि मी काहीच नाही. सगळेजण येऊन मला म्हणायचे बरं का ताई की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही खूप मोठं कार्य करताय. तुम्ही खूप मला वाटतं तुम्ही काहीच करत नाही. एक आपलं थोडंसं द्यायचंय भाऊ काढून असं. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला खूप आणि त्याच्या अगोदर काय झालं माझी मी पहिल्यापासूनच हेवी वेट आहे माझं चांगलंच. आणि मग ते शुगरमुळे पण मला डॉक्टर म्हणायचे ना तुम्ही वजन कमी करावं. मी 1 महिनाभर फिरून माझं 1 किलोचं वजन कमी झालं ताई. आणि हे काय म्हणायचे डॉक्टर यांचं नाही तुमचं वजन मी म्हणायचे तुम्ही का बरं थांबताय डॉक्टर, यांची इतकी तब्येत खराब होऊ लागली तुम्ही झालं लगेच आम्हाला ऑपरेशनला. ते म्हणायचे नाही असं मी ते विभूती सर म्हणून होते त्यांना मी म्हटले. तर ते म्हणे नाही म्हणे कसं आहे ते तुमचं वजन जास्त आहे ना म्हणे तर मग एखाद्याच नंतर फॅटी लिव्हर तुमचं पण फॅटी लिव्हर म्हणे एखाद्याच मग नंतर ऑपरेशन झाल्यावर त्रास होऊ शकतो. मला काय वाटलं माझं फॅटी लिव्हर मला काय वाटलं माझं फॅटी लिव्हर असल्यामुळे यांना त्रास होईल काय आता हेच अगोदरच अशा याच्यात कंडिशन मध्ये गेलेले म्हटलं. मग मी म्हटलं माझं काय वजन कमी पहिल्यापासूनच अशी म्हटलं जन्मापासूनच तुम्ही माझ्या वजन कमी होण्याचे काही वाट नका बघू. मग मी म्हटलं माझ्या फॅटी लिव्हरमुळे यांना त्रास होईल का म्हटलं. म्हणजे नाही तुम्हाला होईल म्हणे त्रास म्हणजे ते काढल्यानंतर. म्हटलं मग मला काय त्रास व्हायचा तो होऊ द्या म्हटलं कारण मला गॅरंटी होती मला काहीच होणार माझे स्वामी माझ्यासोबत आहे. म्हणजे मला असं त्यांना म्हणावं वाटायचं बरं का ताई. आता डॉक्टर लोकांना काही काय नाही का आपल्या स्वामीला काही. आणि मग मी त्यांना म्हटलं नाही म्हटलं तुम्ही लगेच ऑपरेशन म्हणजे करा म्हटलं मला काही त्रास होणार नाही मला किती चालेल म्हटलं मी जवळ सहन करू शकतो पण त्यांना पहिले हे करा म्हटलं. मी त्यांना स्टेटरवर आणलंय म्हटलं. नाही बाई ताई इतकं त्यावेळेस मला समजलं ताई नवऱ्याचे काय महत्व असतं मी इतकं सांगू शकत नाही मी ते शब्दामध्ये. कोणाचं जर ऐकलं ना
हो ना सगळं ऐकलं ना मी म्हणते काही असो ते सगळं संपत्ती एकीकडे पण नवराच नाही ते एकीकडं. अगदी अगदी खरं. आणि मेन म्हणजे काहीच वय नव्हतं ना ते माझा मुलगा पण शिकत होता त्यावेळेसला म्हणजे हो हो शिकतो हो. ते. आता काय असं करतो नववीला. मुलगा? आता बीडीएसला आहे ताई. अरे, तो पण डॉक्टर. बीडीएसच्या 4th इयरला आहे ताई. स्वामींची कृपा आहे सगळी. हो त्याचं नाव पण वल्लभ आणि समर्थ दोन्ही पण आहे ताई. दत्त महाराजांचेच नाव आहे. हो. आणि मुलांनी पण खूप छान आम्हाला साथ दिली ताई आतापर्यंत. खूप खूप समृद्ध आहे मुलगा सुद्धा इतका ना. आणि मग नंतर मी डॉक्टरांना तसं म्हटले ताई. मग डॉक्टरांनी ते ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मी कधीच म्हणजे किती वेळा माझे ते ब्लड चेक कर, युरिन चेक कर, हे कर. मला कधीच मी अगोदर ब्लड ते शुगर चेक करायला जायचे ताई मला टोचायचा त्रास व्हायचा. आणि ह्यावेळेस मला एकदा सुद्धा हुश सुद्धा केलं नाही ताई इतक्या वेळ ब्लड काढलेलं तरी मला काहीच नाही जाणवलं. म्हटलं ही स्वामींचीच कृपा आणि पूर्ण स्वामीमय. आणि मग नंतर ऑपरेशन ह्याच्यात गेले होते ते तसं ऐकलं जेव्हा न्यायचं ना ताई टीचर मग ते सगळे फॅमिली बोलवतात भेटायला. मग असं काय यांनी सगळ्या फॅमिलीला बोलवा त्यांच्या नातेवाईकांना बोलवा जसं काही मी जाणार की काय असं मला घाबरले. आणि सगळे ताई माझे पप्पा माझे सगळे दीर सासरे आणि माझा मुलगा नाही मला फक्त इतकी कमजोर पडली मला त्याची आठवत नाही फक्त. खरंय खरंय. आईचा जीव बाळाचा झडपलेला असतो. मी एकदा सुद्धा घाबरले की मला काही होईल का पण मी त्यावेळेस घाबरले म्हटलं मला जर काही माझ्या मुलाला कोण पहिला कसं होईल. आज सगळी फॅमिली पण असं एक आईचा जीव कसा ना. आईचा जीव वेडा असतो खरंय. हो. मी माझ्या पप्पांना म्हटलं मला जर काही झालं माझ्या बोललं बघा म्हटलं पप्पा एवढंच फक्त मी बोलले मग काहीच नाही. आणि मग नंतर मध्ये गेले तर मला काहीच आठवत म्हणजे काहीच नाही समजलं ते ऑपरेशन वगैरे. ऑपरेशन झालं ताई मग मला एका रूम मध्ये आणलं. सुरुवातीला आमचं 10 तास ऑपरेशन चाललं म्हणे. माझं 10 तास. बापरे. हो माझं 10 तास त्यांचं 25 तास 24-25 तास. बापरे बापरे बापरे. हो म्हणजे जगातलं सर्वात जास्त वेळ चालणारं ऑपरेशन असतं काही लिव्हर ट्रान्सप्लांट. हो. तेव्हा नंतर आम्हाला हे आता कळालं. आणि फार रिस्की ऑपरेशन असतं म्हणतात ना ते. खूप रिस्की असतं ते म्हणायचे ना. आणि आमचं ते एवढं रिस्की होतं तुम्हाला ते पुढं कळेल. आणि मग मला तिकडे नेलं त्या रूम मध्ये म्हणजे माझं झाल्यावर आम्हाला आणि ते शेजारीच करतात आहे. आणि ते डॉक्टर मला काय म्हटलंय म्हणे ते अगोदर सगळ्याच्या आधी सांगतात ना आम्हाला असं की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं की जरी म्हणजे आता माझं जरी मॅच होतंय तरी पण मग आपण ओपन केल्यावर जर आम्हाला वाटलं की नाही काही प्रॉब्लेम आहे तुमच्या याच्यामध्ये आम्ही ते परत हो तरी पण आम्ही ते घेणार नाही मग आम्ही असं म्हणजे ती काय गंमत आहे का आम्हाला नाही पटलं नाही शिवून असं एवढं होतं. हो पण बाई म्हणजे त्यावेळेस तरी पण मला स्वामींवर विश्वास नाही काही असं. आणि मी म्हणायचे काही नाही होईल असं स्वामींना पूर्ण म्हणजे स्वामींवरच सोडून दिलेलं होतं. आणि डॉक्टर म्हणतात आणि तुम्हाला खूप त्रास होईल असं त्यांनी ते अगोदर सगळं सांगितलं होतं की पेन होईल पण मला ते ऐकण्याच्या कंडिशन मध्येच नव्हते ना मी. मला फक्त म्हणजे त्यांना कधी व्यवस्थित करता हे मला माझं टार्गेट होतं फक्त ते ऑपरेशन करावं आणि माझे स्वामी सगळं त्यांना व्यवस्थित करणार आहे असं माझं म्हणजे माझ्या डोक्यात होतं. हो. आणि मग नंतर ऑपरेशन झालं मी इकडे आले तर मला आहे ना ताई शुद्ध यायला लागली. तर शुद्ध यायला लागले तर इतक्या इतका घंटांचा आवाज बापरे खूप घंटा आवाज. हो त्या घंटाच्या आवाजाने मी म्हणजे जागी होऊ लागले असं. आणि मी म्हणते मला किती त्रास होऊ लागलाय त्या घंटांच्या आवाजाने इतका त्रास म्हणजे ते डोकं असं दुखल्यासारखं. आणि त्या घंटांचा आवाज नंतर सगळेजण उभे त्या एका मंदिरामध्ये आणि सर्वजण टाळ्या वाजवतात आणि इतक्या जोरदार श्री स्वामी समर्थ म्हणताय सगळे. आणि माझी आई गेलेली नाही ताई माझी आई सुद्धा मला त्याच्यामध्ये दिसली. हो. ते लोक जे उभे होते त्याच्यामध्ये माझ्याही पण डोक्यावर पदर घेऊन श्री स्वामी समर्थ आणि सगळे लोक म्हणतात जोरदार श्री स्वामी समर्थ म्हणा असं. आणि मी पण त्या भुलीमध्ये ना ताई तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी डोळे झाकलेले माझे मला कळतंय की मी स्वामी समर्थ म्हणते. आणि थोडीशी अशी काही सेकंदासाठी मला डोळे उघडायचे ना माझे. समोर एक नर्स होती आणि एक वॉर्ड बॉय होता तर तो पण हसत होता आणि मला माझ्याकडे बघून म्हणत होता की श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ मी म्हणतच होते. आणि आणि मला मग त्याच्यात एक टेन्शन की मला ताण लागते काय आता म्हणजे माझे लोक मी ते आठवले ना मला. ते मला लोक आठवले तर मग मी म्हटलं मला ताण लागला पण मला ताणच नाही लागली बरं का. आणि माझे धीर आणि माझ्या ननंदबाई त्या नाही का तेवढं मला आठवलं की ते दोघं जण येऊन नाही त्याचे थम्सअप करून गेले की झालं बुवा व्यवस्थित असं. आणि डॉक्टर त्यांनी फक्त तेवढं थम्सअप केलं की झालं ऑपरेशन. आणि मग मला एका रूम मध्ये आणून म्हणजे दुसऱ्या एका ICU मध्ये ठेवलेलं.
आणि मला त्यावेळेस पण मग मी त्या स्वामींच्याच याच्यामध्ये तर मला काय स्वप्न पडलं ताई की आम्ही दोघं जण आणि ते ऑपरेशन असंच होतं की आपण शेजारीच असतो दोन्ही पेशंट मी माझे मिस्टर आणि ते लगेच इकडून काढायचं आणि तिथं लगेच बसवायचं ते काय असं स्टोअर वगैरे करत नाही. त्या दोन्ही पेशंट शेजारीच असतात आणि मला तसंच स्वप्न पडलं की आम्ही दोघं असं शेजारी स्ट्रेचरवर ऑपरेशन थिएटरमध्ये मोठा प्रकाश वगैरे ते लाईट वगैरे आणि आमच्या बाजूने सगळे डॉक्टर सगळे डॉक्टर आणि मला असं स्वप्नात हे दिसू लागले बरं का आणि वरतून एक खूप मोठा प्रकाश आला आणि एक दगड आला मोठा असा दगडाचा आसन आणि त्याच्यावर स्वामी आले व प्रगट झाले वरतून. आणि आणि स्वामी बसले आणि स्वामी काय असे म्हणता अरे तुम्ही कसं काय याचं ऑपरेशन करत नाही का बरं याचं ऑपरेशन करणार नाही तुम्ही कसे ऑपरेशन करत नाही ना बघतोच मी करा म्हणे याचं ऑपरेशन मी आहे इथं बसलेलं असं स्वामी म्हणताय. हो आणि थडकवून आवाजात कडक आवाजामध्ये मी चांगलं ऐकते आणि तसं म्हणजे ते दगडावर बसलेले स्वामी ना तसा फोटो पण मी कधी बघितलेला नव्हता की आपण फोटो बघितला असं तर आपल्याला येतो डोळ्यासमोर तसं कधीच नाही बघितलेलं मी ना आता नंतर मी एकदा दोनदा बघितले असे ते आपल्या चॅनलवर पण बघितले असे अनुभवाचे याच्यात आणि मग नंतर त्यावेळेस मला असं म्हटलं असे कसे स्वामी मला दिसले दगडाच्या आसनावर बसलेले आणि असे म्हटले आणि स्वामी कसे म्हणता वरती हात करून आणि याला कोण घ्यायला येतोय ना म्हणे मी तर बघतोच म्हणे मांडी थोपटली ताई आणि उजव्या मांडीवर हात उजवी मांडी थोपटली आणि पाय असा घडी घातली आणि याला कोण घ्यायला येतोय ना अशा वरती हात करून म्हणता मी बघतो बसलेलो आहे म्हणे इथं बघतो म्हणे मी कोण याला घ्यायला येतं तुम्ही करा ऑपरेशन कसं तुम्ही करा ऑपरेशन कसे ऑपरेशन करत नाही बघतो म्हणे मी असे स्वामी म्हटले ताई. मला इतकं शॉकिंग झालं असं स्वप्न पडलं मला शॉकिंग मला काय वाटलं स्वामी आले असतील ऑपरेशन करायचे ठीक आहे म्हटलं स्वामी माझ्या स्वामींनी वाटत एवढंच मी याच्यामध्ये आणि मला मी म्हणते हा डॉक्टर कसं काय ऑपरेशन करणार नाही यांचा डॉक्टरनीच ऑपरेशनला सगळं एवढी हे केलेलं आपल्याला तयारीला घेतलं आणि डॉक्टर का बरं ऑपरेशन करणार नाही एवढे सगळे डॉक्टर ऑपरेशन करायला नाही म्हणताय म्हणून मला ते काही समजलंच नाही आणि तेवढंच आमचे ते डॉक्टर आले मला तपासायला वगैरे का तिघं 4-5 जणांची टीम असायची ते आले ते हसले बोलले आणि मला त्यांच्या परगळ्यापर्यंत आले त्यांना म्हणावं की डॉक्टर तुम्ही काय आमचं ऑपरेशन करणार नव्हते का काय आमच्या पेशंटचं आणि असं कसं म्हणजे मला असं स्वप्न पण म्हटलंय डॉक्टर हसतील आपल्याला तुम्ही काही विचारता म्हणून आता तुमचं ऑपरेशन झालं एवढं तर तुम्ही असे मला म्हणताय म्हणून विचारताय असं म्हणून मी काही म्हटलेच नाही बरं का ताई आणि मग त्यांनी ते झालं सगळं झालं जिकडं तिकडं आणि मला ते असे माणसं पडदे दिसायचे स्वप्नामध्ये मग मी तो खूप मोठा त्रास होता नंतर इतकं पेन होतं की बस आणि मग घरी आले मग माझा भाऊ पुण्यालाच राहतो भाऊजाई दोघं IT कंपनी ते भाऊजाई पण खूप चांगले तिने पण खूप केलं डबे वगैरे देणं तिथं पण दवाखान्यात माझ्या पप्पांनी तर इतकं केलं ताई मला तर काहीच माझ्या त्या ऑपरेशन मध्ये काय झालं डावा पाय आणि उजवा हात ते बोटच हालत नव्हते माझे मला त्या ऑपरेशन पेक्षा मला त्या हाताचं पायाचंच टेन्शन यायचं मला काय वाटायचं मी 7 दिवसात सोडणार आहे आपण काय 8-15 दिवस राहून इकडे येऊ माहेर माझा सगळा जीव इकडे मुलाजवळ गुंतलेला आता त्याला माझ्या हातचं खाणं जेवण त्याला गरम गरम पोळ्या लागायच्या इतकं ते त्याच्यामध्ये जीव गुंतलेला माझा 8-15 दिवस झाले कमी जाईल म्हटलं त्याला काहीच माहिती नाही त्या इकडं काही आमच्या सासूबाईंना पण माहिती नाही काय चाललंय इकडं काय नाही कोणत्या सासूबाईंना नाही आणि मग आम्ही इकडे मी गेले माहेरी समजा वडिलांकडे मग माझी आत्या त्या लहान आत्या नाही का मी तुम्हाला म्हटलं ते पुणतांब्याच्या त्यांच्यामुळे सेवेत आले त्या आत्या पण होत्या माझ्यासोबत तिथं म्हणजे आमच्या इथे काही प्रॉब्लेम आले ते येतात अशा राहतात मग त्या पुणतांब्यावरून त्या पुणतांब्यालाच होत्या पुणतांब्यावरून तिथं आल्या मग 8 दिवस आधी पण राहिल्या नंतर पण 8 दिवस राहिल्या मला जसं उठता बसता यायचं नाही ना मला धरून चालायला आणि मग नंतर मी त्यांना म्हटले बरं का त्या म्हटलं असं मला स्वप्न पडलं म्हटलं ते काय म्हणे तू स्वामी स्वामी म्हणत असते त्याच्यामुळे आले असतील म्हणे स्वप्न आणि त्या म्हणे की माझ्या कधीच अजून पण मी एवढी सेवा करते पण माझ्या कधीच स्वप्नात स्वामी येत नाही म्हणून कधीच आले नाही मग मी म्हटलं आपल्यालाच येत आहे असं मी असे म्हणायचे आणि मग त्यांना नंतर जायचं ठरलं ना म्हणजे आता किती दिवस राहणार ना त्या मग मला खूप असं टेन्शन यायला लागलं मग मला टेन्शन यायला आपल्याला उठतं आपण थोडंसं उठून बघावं मी असं करायला लागले आणि मग ते मी स्वामी म्हणजे ते यांना डॉक्टरांनी विचारलंच नाही काही मला नंतर ते आता खूप हे वाटायला लागलं की मी त्यावेळेस विचारायला पाहिजे होतं म्हणून आणि मग मी ते विसरून गेले बरं का हे स्वप्न पडलेलं मला असं पडलेलं आपल्याला फक्त आत्याला सांगितलं ते डोक्यात नंतर की नाही आत्या गेल्या मग मी एकटीच झोपायचे ना बेडरूम मध्ये असं
तर मला झोपच यायची नाही. माझा तो उजवा शोल्डर तो दुखायचा, खूप पेन व्हायचं. मी क्रीम वगैरे लावायचे, ते करायचे. आणि मला झोपीत आहे ना एक दिवस असं एक 8च दिवस झाले असतील. आणि मला असं एक नन सारखी बाई नाही का, म्हातारी बाई उंच, आणि ती चालली हिरवे काहीतरी गाऊन सारखे कपडे घातलेले डोक्यावर पण तिच्या. अच्छा. आणि ती चालली पुढं चालली, आणि तिच्या हातात एक बाहुली अशी व्हाईट कलरची स्पंजची नसते का तशी बाहुली. आणि ती बाहुलीचे केस धरलेले आणि ती चालली. ती बाहुली माझ्याकडे बघते माझ्याकडे, मी तिच्या मागे, त्या बाईच्या मागे म्हातारीच्या. आणि मला काहीच समज, मी इतकी भीती आहे, खूप घाबरते मी कशामुळे काय माहित. आणि नंतर ते ना फेकून, ती बाईने ती बाहुली घेतली ना अशी पाण्यामध्ये फेकली, का समुद्रात का नदीत काय माहित, पण पाण्यात फेकली खूप अशी. मला असं का बरं स्वप्न पडतंय, मला इतकी भीती वाटायला लागली. आणि रोज मला ते भीती वाटायची. म्हणजे झोपले का स्वप्न पडायचे आणि भीती वाटायची. मी कधीच अशी घाबरले नाही. मग मी काय केलं, माझ्या वडिलांकडनं नवनाथाची पोथी घेतली. नवनाथाची पोथी रोज जसं जमलं, मला कळत पण नव्हतं मी काय वाचते ते, पण तरी पण मी वाचायचे. त्याच्यानंतर मला ते स्वप्न पण बंद झाले ताई, आणि मला ती भीती वाटणं पण बंद झाले. आणि म्हणजे हो, झोपताना एक हात स्वामी नवनाथाच्या पोथीवर ठेवायचे, आणि एक म्हणजे उशीखाली स्वामी चरित्र ठेवायचे. आणि रोज वाचायचे. किती दिवस आंघोळ नव्हती, म्हटलं आता स्वामी तुम्हीच आता सगळं तुम्हालाच माहिती म्हटलं. आणि आम्ही तिथं त्या दवाखान्यात होतो ताई, खाली औदुंबराचं झाड होतं ताई. आणि किती दिवस मला माहितीच नाही, आम्ही सहज खाली जेवायला आलो, तर तिथं ते औदुंबर दत्त महाराज, इतकं मला छान वाटलं. म्हटलं खरं आता दत्त महाराजांनी पण सांगितलं म्हटलं. आणि मला लहानपणापासून दत्त महाराजांचं एवढं आहे ना, खूप आहे माझ्या लहानपणापासून. हो, लहानपणापासून खूप आहे. आणि म्हणजे माझी आजी पण दत्त महाराज करायची, आणि आई पण. आणि माझे मोठे आत्या होते ना, ते महानुभाव पंथात होते, पण मग ते एकमुखी दत्त महाराजांचं करायचे. तर ते दत्त महाराज दत्तांचं खूप औदुंबराचं पण. आणि मी जिथं राहायला गेले ना, आता रेंजनी पण होत नाही, प्रत्येक ठिकाणी औदुंबराचं झाड आलेलं आहे. स्वप्नात पण काय नाही. हो, स्वप्नात पण खूप वेळा म्हणजे ते औदुंबराचं झाड, पाणी खूप मला स्वामींनी पण खूप म्हणजे साथ दिलेली आहे. आणि मग ते झालं सगळं. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या आत्याला पण सांगितलं, आणि सगळं आता कुणाला सांगावं म्हटलं, अजून हे माझं एवढं स्वप्न असं पडलेलं. मी तिथंच सोडलं बरं का ताई. खूप पेन व्हायचं, खूप सगळं झालं. मग इथं आलो आम्ही नगरला. 3 महिने होते माझ्या वडिलांकडे. मग ते माझ्या हाताची ट्रीटमेंट, फिजिओथेरपी वगैरे. आणि मग इथं आल्यावर आहे ना, एकदा डॉक्टरांना फॉलोअपला जायचो आम्ही किती वेळा, पण मग इथं आल्यावर मग त्यांचं तिथं होतं. इथं आमच्या इथे ना दोन लोकांचं काहीतरी आहे ते आनंदऋषी सारखं, आनंदऋषी म्हणून काय, तिथं काहीतरी होतं ते, म्हणजे आपल्या ऑर्गन डोनेटसाठी, ऑर्गन डोनर करण्यासाठी ते असं हे होतं काही सेमिनार. तर ते डॉक्टर येणार होते, ते म्हणे आम्हीच तुमच्या तिथे येणार आहे नगरला, तर तुम्ही तिथे या म्हणे. आम्ही गेलो, मग तिथंच भेटू म्हणे आपण तुम्हाला काय तपासायचं वगैरे असले तर. आम्ही तिथे गेलो ताई. आणि मग डॉक्टर काय सांगतायत आम्हाला तोपर्यंत काहीच माहिती नाही की माझे मिस्टर, म्हणजे मला जे स्वप्न पडलं ना ताई, त्याचा अर्थ आता ऐका ताई. तर डॉक्टर काय म्हणता, ह्या पेशंटला आम्ही सांगितलेलंच नाही म्हणे अजून की यांची काय अवस्था होती माझ्या मिस्टरांची. हे कोमामध्ये गेले होते ताई. बापरे. हो, माझे मिस्टर कोमामध्ये गेलेले होते. आणि आमच्यासोबत जे दुसरी टीम होती म्हणे, दुसरी कोणती टीम त्यांनी बोलवली होती, ती टीम आम्हाला ऑपरेशन करू देत नव्हते म्हणे यांचं. अरे बापरे. बघा ताई. हो, ते मला जे स्वप्न पडतंय ना, पडलं ना की डॉक्टर लोक ऑपरेशन करायला तयार होत नाही, आणि स्वामी म्हणताय तुम्ही ऑपरेशन करा. त्याचा अर्थ मला तेव्हा कळाला ताई की काय होतं, का बरं डॉक्टर ऑपरेशन कर म्हणे. आमच्यासोबत ती टीम होती, ती टीम म्हटली म्हणे की यांचं ऑपरेशन करू नका, यांचं ऑपरेशन करून काहीच उपयोग होणार नाही म्हणून. आणि फक्त हो, असं सांगितलं ताई त्यांनी आम्हाला. आणि मग मी शॉकिंग झाली. मग मला तेव्हा लक्षात आलं ताई की खरंच हे आपल्याला स्वप्न स्वामींनी दाखवलं. हो, पूर्ण स्वामींनी दाखवून दिलं ताई. आणि स्वामींनीच ते ऑपरेशन करायला लावलं ताई ते. बापरे. आणि मला प्रश्न पडायचा की कसं काय असं स्वप्न पडलं की कसं काय डॉक्टर ऑपरेशन करायला एवढं थिएटरमध्ये नेऊन पण. आणि मग ते काय म्हणले, आम्ही फक्त 1% 2% ऑपरेशन केलेलं आहे म्हणे या माणसाचं. आणि त्यांच्या मिसेसच्या म्हणजे यांनी विश्वासावर आम्ही विश्वास ठेवला म्हणे. म्हणजे मी जे म्हटले होते ना की काय मला त्रास होईल तो होऊ द्या, पण तुम्ही पहिले त्यांचं ऑपरेशन करा, त्या शब्दावर त्यांनी ते ऑपरेशन घ्यायची रिस्क घेतली. आम्ही इतकी मोठी रिस्क घेतली होती म्हणे त्यावेळेस. आम्ही त्यांच्या फॅमिलीला कोणाला सांगितलं पण नाही म्हणे. फक्त ते म्हणायचे आमच्या दिरांना वगैरे की रिस्क. आता जे डॉक्टर दीर आहे ना, त्यांना कळालं होतं की भाऊचं काय अवस्था आहे म्हणून, पण ते कसे म्हणू शकत नव्हते ना. आमचे ते एक दीर आहे ना, शैलेश भाऊजी म्हणून, तर त्यांनी पण नाही आम्हाला कधी काही असं सांगितलं बरं का ताई. मग त्यांनी एकदा ते कोरोनाच्या काळात नाही झालं कधी डोळ्याचं वगैरे, त्यांच्या आईला त्यांच्या आईंना झालं होतं, तर त्याच्या संदर्भात आम्ही फोन केला की कसं आहे काय आहे. तर ते असं रस्त्याने चालता मग बोलत होते गाडीमध्ये.
तर म्हणे हा मग ते लगेच आम्ही त्यांचं जरी विचारलं ते आमचंच विचारणार ना पहिले बरोबर. विचारायचे वहिनी भाऊची काळजी घ्या तुम्ही पण अशी काळजी घ्या हो, तसं घ्या हो, तसं हो. घ्या. तर मग ते म्हणे वहिनी तुम्हाला आम्ही म्हटलं नाही म्हणे कधी पण आम्हाला सुद्धा माहिती होतं भाऊचं ऑपरेशन करू नका म्हणजे काय होणार आहे म्हणून असं. पण हा. आम्हाला असं वाटायचं आम्हाला असं वाटायचं म्हणे की नाही आपण ऑपरेशन केलं तर आपल्याला गिल्ट राहील की करायला पाहिजे होतं बा आपण शेवटचा प्रयत्न म्हणून. हा, बरोबर असं आहे. त्यांनी तेव्हा सांगितलं ताई आम्हाला. बघा हो आणि काय. डॉक्टरांनी पण इतकं ना म्हणजे खरंच कमाल होती ताई ती. म्हणजे डॉक्टरांसाठी सुद्धा ते चॅलेंज होतं ताई. हो. की कसं म्हणजे आणि मला तर काहीच माहिती नाही की हे काय आहे, कसं म्हणजे इतकं लगेच. बापरे, स्वामींनी काय दाखवलं नवीनच मला, जन्म स्वामींनी. झाला खरंच खरंच. नवीन जन्म पुनर्जन्म नाही ताई, पण पुनर्जन्म. लिव्हर ट्रान्सप्लांट जे म्हणतो ना आपण, हा नवीनच जन्म असतो माणसाचा. हो नवीनच जन्म आहे कारण की शेवटपर्यंत कळत नाही ना डॉक्टरांनी कळत तेच नाही. सांगितलं. कारण माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या मिस्टरांचं झालं ना ताई, आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला झालं, कुठलं हिंदुजा की काय, आणि एवढं सगळं होऊन सक्सेस झालं म्हटले डॉक्टर. आणि पहाटे 3 वाजता म्हणजे रात्री 12 वाजता पण तो छान बोलला वगैरे, आणि पहाटे 3 वाजता त्याला अटॅक आला होता. अरे बापरे. आणि लग्न होऊन काय 2-3च वर्ष झालेले होते त्यांना. अरे बापरे. म्हणजे हे काहीतरी भाग्य, तुमचं पुण्य, हे सेवेत आल्याचं स्वामी, सेवा ताई दुसरं काहीच नाही. हे सेवेत आल्याचं पुण्य आहे ताई. हो पूर्ण स्वामींचं म्हणजे मी सगळ्या देवांना गोळा केलं ताई त्यावेळेस. महादेवाला मी म्हणायचे मी मला जेवढे तुला बेलाचे पानं वाहिलेले श्रावण महिना असो मग तेवढं एक प्रत्येक पानाची शपथ आहे म्हटलं माझी लाज राख म्हटलं तू. माझं पुण्य सगळं पणाला माझ्यासाठी नाही माझ्या लेकरासाठी उभं कर म्हटलं माझ्या नवऱ्याला. मी एवढं श्रद्धेने तुम्हाला एवढं सगळ्या देवांना आळवलेलं आहे म्हटलं माझे तेवढं श्रद्धेने जागे राहा म्हटलं. आहे कलियुगामध्ये देव हे दाखवा म्हटलं मला. माझ्या आईच्या वेळेस पण मी प्रार्थना केली तेव्हा नाही ऐकलं म्हटलं कारण माझे पप्पा खूप खंबीर होते म्हटलं पण मी एवढी खंबीर नाही म्हटलं माझ्या लेकरासाठी. अगदी बरोबर. मी पूर्ण महादेवाला स्वामींनी तुमचं खरंच ऐकलं स्वामींनी हो बाई. आणि परत तुळजाभवानीला पण मी म्हटले होते तुळजापूरला म्हटलं तू माझ्या मी तुळजादेवीला म्हटलं आज मी नाही कोणाला निवड देणार म्हटलं माझ्या नवऱ्याला म्हणजे माझं कुंकू तू वाचव म्हटलं. सगळे देवांना आळवणी घातले ताई. त्र्यंबकेश्वर असो आणि त्याच्या अगोदर 1 वर्ष माझे मिस्टर भोपाळला गेले ताई मॅचेससाठी 3 दिवस. आणि तेव्हा महाशिवरात्री होती ताई. मी त्यांना बळजबरी तेव्हा याला जायला लावलं ताई महाकालला उज्जैनला. ते म्हणायचे मी एकटा कुठे म्हटलं अहो तुम्ही पुरुषासारखे पुरुष म्हटलं माझ्यासारखी बाई माणूस असला तर ठीक आहे बाबा मी एकटी कुठे जाऊ म्हणाल म्हटलं मी. पण तुम्ही एकटे जाऊ शकता म्हटलं. लोक इथून लांबून तिथं जातात तुम्ही तिथं जवळ म्हटलं. जाऊन या म्हटलं तेवढंच ते महाकाल आहे म्हटलं त्यांचं दर्शन घेऊन या. तर त्यांना आता पण वाटतं खरंच आपण ते महाकालला पण जाऊन आलो. त्याच्यामुळे पण म्हणजे ते टळलं. ते भोजपूरचे पण नाही का बरोबर आहे. हो ते महादेवाची पिंड बघा त्या एका ताईंनी सांगत असतात त्या त्यांनी पण ते फोटो टाकले ते बघा तिथे जाऊन आलेले ते. खूप सर्वात मोठी महादेवाची पिंड आहे ती तिथे. आणि इतकं ना म्हणजे ना असं अंगावर शार येत होते तुमचा अनुभव ऐकताना माझ्या. सगळ्यांना म्हणजे मॅजिक झालेलं. मॅजिक जादू ते स्वामींशिवाय जादू कोण नाही करू शकत. स्वामी नाही ताई स्वामीशिवाय कोणीच नाही काहीच करू शकत नाही स्वामीशिवाय. स्वामी आहे म्हणजे मी आज म्हणते स्वामींना मरेपर्यंत तुम्ही मला सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला पण मेल्यानंतरच्या प्रवासात सुद्धा तुम्ही माझ्या हातात पाहिजे. माझा हात तुमच्या हातात पाहिजे. मी शेअर करते ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. हॅलो पप्पा.